या ठिकाणी आगमन बारामतीच्या या व्यासपीठावर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्वांनी या ठिकाणी स्वागत करूया. माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. राज्यगीत या ठिकाणी सर्व मान्यवरांचं आगमन होत आहे. या ठिकाणी ग्रामीण पोलीस दलातील पथकाला विनंती आहे, राज्यगीतासाठी सर्वांनी उभं राहायचं आहे. ग्रामीण पोलीस दलाला विनंती आहे, कृपया आपण या ठिकाणी राज्यगीताचं सादरीकरण करावं. धन्यवाद. SRP गट नंबर 7 दौंड यांनी या ठिकाणी हे राज्यगीत या ठिकाणी सादर केलं होतं. यानंतर मान्यवरांना मी विनंती करतो की आपण दीपप्रज्वलन करायचं आहे. दीपप्रज्वलन करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री साहेब, त्याचप्रमाणे माननीय श्रोत उपमुख्यमंत्री साहेब, या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो. माननीय पवार साहेब, माननीय दिलीपरावजी वळसे पाटील, माननीय मंगल प्रभात लोंढा साहेब, डॉक्टर नीलम गोरे, सर्वच मान्यवर, या सर्वांना विनंती करतो. या मॅडम या ठिकाणी आपण दीपप्रज्वलन करायचं आहे. अंधाराकडून प्रकाशाकडे जात असताना अज्ञान रूपी काळोखाचा नायनाट व्हावा या उद्देशाने आपल्या संस्कृतीमध्ये आपण दीपप्रज्वलन करत असतो. हे दीपप्रज्वलन करत असताना आपल्या संस्कृतीनं या प्रकाशरूपी एक नवीन आयाम दिलेला आहे. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण दीपप्रज्वलन करत आहोत. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण सर्वांनी कृपया पुढील बाजूला यायचं आहे. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीपप्रज्वलन केलं.
सर्वच मान्यवरांनी पुढे बाजूला यायचं आहे. सर्वांना विनंती आहे की आपण दीपप्रज्वलन करायचं आहे या ठिकाणी. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण स्थानपन्न व्हावं. अतिथी देवो भव ही आपली भारतीय संकल्पना. या संकल्पनेप्रमाणे आलेल्या मान्यवरांचा या ठिकाणी आपण सन्मान करूया. सर्व मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. प्रथमतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा सन्मान श्रीयुत मंगल प्रभात लोढा साहेब, मंत्री कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग यांना मी विनंती करतो माननीय मुख्यमंत्री साहेबांचा आपण या ठिकाणी सन्मान करावा. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आज या बारामती नगरीमध्ये आज हा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. माननीय मुख्यमंत्री साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जात आहे. माननीय मंगल प्रभात लोढा साहेब, मंत्री कौशल्य रोजगार आणि उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, महाराष्ट्र राज्य. धन्यवाद. यानंतर माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य, माननीय मंगल प्रभात लोढा साहेब यांना मी विनंती करतो की आपण देवेंद्रजी फडणवीस साहेबांना या ठिकाणी सन्मानित करावं. यानंतर माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचा सन्मान मंगल प्रभात लोढा साहेब यांनी करावा अशी मी विनंती करतो. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचा सन्मान. यानंतर माननीय दिलीप वळसे पाटील साहेब, मंत्री सहकार मंत्री, महाराष्ट्र राज्य यांचा सन्मान श्रीमती निधी चौधरी, आयुक्त कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग या करतील. माननीय दिलीप वळसे पाटील साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. यानंतर माननीय उदय सामंत साहेब, उद्योग मंत्री, महाराष्ट्र राज्य यांचा सन्मान श्रीमती निधी चौधरी या ठिकाणी करतील. आयुक्त कौशल्य रोजगार आणि उद्योजकता आणि नाविन्यता विभाग उदय सामंत साहेब, मंत्री उद्योग, महाराष्ट्र राज्य. यानंतर माननीय मंगल प्रभात लोढा साहेब, मंत्री कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्यता, महाराष्ट्र राज्य यांचा सन्मान डॉक्टर श्री चंद्रकांत फुलकुंडवार साहेब, विभागीय आयुक्त पुणे यांनी करावा अशी विनंती करतो. यानंतर डॉक्टर श्रीमती नीलम गोरे मॅडम, उपसभापती, विधान परिषद, महाराष्ट्र राज्य यांचा सन्मान श्रीमती निधी चौधरी, आयुक्त कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, डॉक्टर श्रीमती नीलम गोरे मॅडम यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. यानंतर राज्यसभेचे खासदार माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा सन्मान जिल्हाधिकारी डॉक्टर श्री सुहास दिवसे साहेब यांनी करावा अशी विनंती आहे. शरदचंद्रजी पवार साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. राज्यसभा सदस्य यानंतर खासदार सुप्रियाताई सुळे यांचाही सन्मान डॉक्टर सुहास दिवसे साहेब यांनी करावा. यानंतर सर्व सन्माननीय लोकसभा सदस्य आणि विधानसभा सदस्य यांचा सन्मान जिल्हाधिकारी साहेब आणि अनुपमा पवार, उपायुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागीय आयुक्त पुणे या बसल्या ठिकाणी सर्व सन्माननीय लोकसभा सदस्य, सन्माननीय विधानसभा सदस्य यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे आणि सर्वच मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. यानंतर मी आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची विनंती करतो. माननीय निधी चौधरी मॅडम, आयुक्त कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग, कृपया आपण आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. माननीय नामदार श्री एकनाथ शिंदे जी, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री श्री देवेंद्र फडणवीस सर, माननीय उपमुख्यमंत्री व गृह मंत्री श्री अजीत पवार सर,
माननीय उपसभापती विधान परिषद श्रीमती नीलमताई गोरे जी, या विभागाचे मंत्री कौशल्य विकास मंत्री श्री मंगल प्रभात लोढ़ा जी, माननीय सहकार्य मंत्री श्री दिलीप वळसे पाटिल जी, माननीय उद्योग मंत्री श्री उदय सामंत जी, माजी केंद्रीय मंत्री व राज्यसभा सदस्य श्री शरदचंद्र पवार जी, श्रीमती सुप्रियाताई सुले खासदार, तसेच मंचावर उपस्थित सर्व सन्मानित खासदार, सर्व सन्मानित आमदार, सर्व वरिष्ठ अधिकारीगण, पत्रकार बंधू बांधवों, आलेले सर्व उद्योजक व सर्वात महत्त्वाचे खूप मोठी संख्येमध्ये इथे उपस्थित झालेले सर्व तरुण व तरुणींनो, कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग सर्व तरुण व तरुणींनो आपल्या आकांक्षांना, आपल्या स्वप्नांना, आपल्या जिद्दीला बल देणारा विभाग म्हणून काम करतो. माननीय मंत्री श्री लोढ़ाजी यांच्या नेतृत्वाखाली विविध प्रशिक्षण कार्यक्रम तसेच विविध संस्थांचे मार्फत हे विभाग काम करत आहेत. याच्यामध्ये निशुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवून युवा पिढीमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम या विभागामार्फत प्राधान्याने केला जातो. औद्योगिक प्रशिक्षण केंद्र असो किंवा प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना किंवा किमान कौशल्य विकास कार्यक्रम, प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र, नुकताच प्रस्तावित करण्यात आलेले संत गाडगे बाबा स्वच्छ कौशल्य अकादमी, तसेच विविध महाविद्यालयांमध्ये 1000 कौशल्य विकास केंद्र प्रस्तावित करण्यात. श्री देवेंद्रजी फडणवीस यांची प्रेरणेने पहिला नमो महारोजगार मेळावा 9 व 10 डिसेंबरला नागपूर येथे आयोजित करण्यात आला होता. त्या 2 दिवसीय मेळाव्याची फलनिस्पत्ती पाहून महाराष्ट्र शासनाने 6 फरवरी 2024 रोजी नमो महारोजगार मेळावा राज्यातील 6 महसुली विभागामध्ये आयोजित करण्याचे ठरवले आणि त्यानंतर मागील काही दिवसांमध्ये आपण लातूर येथे 23 आणि 24 रोजी नमो महारोजगार मेळावा आयोजित केला. नंतर अहमदनगरमध्ये 28 आणि 29 रोजी नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आला. सर, मला सांगण्यास आनंद येतो की आता पर्यंत या 3ही मेळाव्याच्या मार्फत सुमारे 40,000 मुलांना आपण रोजगार देऊ शकलेलो आहोत. या व्यतिरिक्त 428 मेळावे आपण विविध जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये आणि आमदार मतदारसंघामध्ये आयोजित केले. त्याच्या मार्फत सुद्धा सुमारे 40,000 अजून रोजगारांची निर्मिती करण्यात आली. या व्यतिरिक्त कौशल्य विकास विभागाने विविध उद्योजकांसमवेत एकूण 1175 सामंजस्य करार केलेले आहेत, ज्याच्या अन्वये आपण 6.88 लाख रोजगारांची निर्मिती करणार आहोत. आज माननीय नामदार श्री अजित पवार साहेब आणि माननीय कौशल्य विकास मंत्री श्री मंगल प्रभात लोढ़ाजी यांच्या प्रेरणा आणि यांचे संकल्पनाने आपण बारामतीमध्ये पहिला तालुकाच्या ठिकाणी एक मोठा विभागस्तरीय नमो महारोजगार मेळावा आयोजित करत आहोत. या मेळाव्यामध्ये टोटल 347 उद्योजकांनी नोंदणी केलेली आहे आणि याच्या मार्फत 54,000 पेक्षा अधिक रिक्त पदे अधिसूचित करण्यात आलेली आहे. त्याबद्दल मी पुणे विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी ज्यांनी हे यश मिळवून दिलेलं आहे त्यांचे अभिनंदन करत आहे. नमो महारोजगार मेळाव्यात स्वयंरोजगारसाठी अर्थसहाय्य करणारी विविध महामंडळे नाविन्यपूर्ण संकल्पना राबवून स्टार्टअप म्हणून आत्ता जे स्वयंरोजगारची निर्मिती तर करतातच, अन्यांना सुद्धा रोजगार देऊ इच्छिता असे स्टार्टअपचे स्टॉल सुद्धा आपण लावलेले आहेत. तसेच विविध शासकीय विभागांची योजनांची माहिती देणारे स्टॉल आज इथे लावण्यात आलेले आहेत. मी सर्व उपस्थित युवक आणि युवतींना आवाहन करते की त्यांनी सर्व स्टॉल्सला आवर्जून भेट द्यावी. आजच्या या रोजगार मेळावा अन्वये नक्कीच युवक आणि युवतींना त्यांचे करिअरला दिशा देणारा एक पाऊल मिळेल. आणि याशिवाय या कार्यक्रमामध्ये रोजगार मार्गदर्शन व समुपदेशनचे कार्यक्रम सुद्धा आज व उद्या ठेवण्यात आलेले आहेत. मित्रांनो, आजच्या दिवशी या रोजगार मेळाव्याच्या उद्घाटन कार्यक्रमाव्यतिरिक्त गृह आणि वन विभागाचे अति महत्त्वाचे कार्यक्रमांचे उद्घाटन सुद्धा माननीय
मान्यवरांच्या हस्ते होणार आहेत. या कार्यक्रमाप्रसंगी आलेल्या सर्व तरुणांना आजच्या त्यांचा हा प्रवास अपेक्षित दिशेने व्हावा, आपल्या स्वप्नांना, आपल्या आकांक्षांना, आपल्या जिद्दींना काही चांगले पंख इथून मिळावेत आणि कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र हे या विभागाचे ध्येय साकार व्हावे, यासाठी आपण सर्वांना शुभेच्छा देते व माझा प्रास्ताविक संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. या ठिकाणी आता विविध दर्जेदार शासकीय वास्तूंचं उद्घाटन आपण रिमोटद्वारे करणार आहोत, ज्यामध्ये पोलीस उपमुख्यालय कार्यालय बऱ्हाणपूर, पोलीस कर्मचाऱ्यांची वसाहत, अपर पोलीस अधीक्षक कार्यालय, त्याअंतर्गत बारामती शहर पोलीस स्टेशन, वाहतूक शाखा, सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष, वालचंदनगर अधिकारी निवासस्थान आणि बारामती शहर एसटी बसस्थानक याचं रिमोटच्या द्वारे आपण उद्घाटन करणार आहोत. मी विनंती करतो सर्व मान्यवरांना, कृपया आपण रिमोटच्या माध्यमातून या विविध दर्जेदार शासकीय वास्तूंचं उद्घाटन करावं आणि त्याची चित्रफीत पाहावी. बारामती. आता याच नगरीतील बारामतीकरांची बरीचशी चिंता मिटली, कारण इथं समक्षपणे उभं राहिलंय कायदा व सुव्यवस्था राखणारं पोलीस उपमुख्यालय आणि बारामती जिल्ह्यातील पोलीस दलाची हालचाल वेगवान व्हावी, प्रशिक्षण आणि इतर मूलभूत सुविधा मिळाव्यात ही गरज भासली आणि बारामती जवळ बुऱ्हाणपूरमध्ये उभं राहिलं पोलीस उपमुख्यालय. बारामतीचा विकास रथ हाती घेत घोडदौड करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी उपमुख्यालयाची गरज विचारात घेतली. दादांचा विचार होता, याच विचाराला आणि प्रयत्नाला साथ लाभली ती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची. 142 कोटी 62 लाख रुपयांचा निधी आदरणीय दादांच्या प्रयत्नांनी अवतरला आणि विकास गतिमान झाला. सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांनी 2 वर्षात काम पूर्णत्वास नेलं. या प्रकल्पाला मूर्त स्वरूप आलंय. जमीन 65 एकर आणि इमारती 27. परेड ग्राउंडच्या किल्ला भिंतीचे बांधकाम असो की संरक्षक भिंत, अंतर्गत रस्ते असो की प्रशासकीय इमारत, पोलीस अधीक्षक व उप अधीक्षक निवासस्थान, सायबर पोलीस स्टेशन, विश्रामगृह, प्रशिक्षण केंद्र, मुलामुलींचे वसतिगृह, रस्ते, परेड ग्राउंड, 32,617 चौरस मीटरचे एकूण बांधकाम पूर्णत्वास गेलं. या इमारतीचं बांधकाम हरित इमारत संकल्पनेवर आधारलेलं आहे. त्याचंच आज उद्घाटन होताना बारामतीची माती पाहते. प्रगती पथा घेतील असं राज्यातील नाही तर देशातील भव्य बसस्थानक आता बारामतीला लाभलंय. बारामतीकरांचे दादा आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या अथक प्रयत्नातून उभा राहिलेला प्रकल्प म्हणजे हे सुसज्ज बसस्थानक. दादांचा विचार होता, याच विचाराला आणि प्रयत्नाला साथ लाभली ती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची आणि साकारला तब्बल 61 कोटी 46 लाख रुपयांचा प्रकल्प. या बस स्थानकामध्ये 22 बस फलाट आहेत. मुख्य इमारतीच्या तळमजल्यावर 22 दुकान आणि पहिल्या मजल्यावर 21 ऑफिसेस उभी राहिले आहेत. सेमिनार हॉल, मीटिंग हॉल आणि डॉर्मेटरी यांची कामं सुद्धा हटके झाली आहेत. साधारण 65 बस, 47 4-चाकी वाहनं आणि जवळपास 117 बाईक उभ्या राहतील इतकं प्रशस्त पार्किंग उभारलं गेलंय. सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांनी 2 वर्षात काम पूर्णत्वास नेलं.
या इमारतीचं बांधकाम हरित इमारत संकल्पनेवर आधारलेलं आहे. त्यामुळे पर्यावरण पूरकतेचा पुरस्कार हा या बांधकामातला महत्वाचा घटक आहे. नैसर्गिक संसाधनांचा पुरेपूर वापर यामुळे बारामतीचं हे बस स्थानक आणि गावोगाव जाणाऱ्या दळणवळण वाहिन्या शहराचं वातावरण अनुकूल ठेवण्यासाठी आग्रही आहेत. बारामती आगाराची पुनर्बांधणी म्हणजे शहर आणि बारामतीकरांच्या विकास स्वप्नांच्या पुनर्बांधणीचा मैलाचा दगडच. बारामती म्हणजे विकास गंगेचं महत्वाचं वळण. माननीय नामदार राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून विकसित होत असलेलं हे शहर याच विकास पर्वात आणखी जमखत झालीय. होय, बारामतीत अपर पोलीस अधीक्षक कार्यालय उभं राहिलंय. राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची साथ लाभली आणि प्रकल्पाचा प्रस्ताव साकार झाला. अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय उभं राहिलंच, पण त्याचबरोबर शहर पोलीस ठाणे आणि वाहतूक शाखा इमारत परिसरातले अंतर्गत रस्ते तयार झाले. संरक्षक भिंत इतकंच नाही तर याच विकास गंगेच्या लाटेत या कार्यालयाच्या बाह्य परिसराचं सुशोभीकरण झालं. या इमारतीचं बांधकाम हरित इमारत संकल्पनेवर आधारलेलं आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांनी 2 वर्षात काम पूर्णत्वास नेलं. एकूण 14,000 चौरस मीटर जागे अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाचा आज उद्घाटन सोहळा संपन्न होतोय. आजचा हा उद्घाटन सोहळा बारामतीकर बांधवांचं चिंतामुक्तीचं एक महत्वाचं पाऊल आहे. इंदापूर तालुक्यातील बालचंद नगरमध्ये 5 एकर भूखंडावर प्रशस्त असे अत्याधुनिक व प्रशस्त असे 2 मजली पोलीस स्टेशन उभारण्यात आले असून यामध्ये प्रभारी अधिकारी कक्षाबरोबरच सभागृह, शस्त्रागार, पोलीस विश्रांतीगृह, कारागृह, अग्निशमन प्रणाली अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर सर्व सोयीयुक्त असे 4 पोलीस अधिकारी निवासस्थान उभारण्यात आले आहेत. संपूर्ण पोलीस स्टेशनसाठी सौर ऊर्जेचा वापर करण्यात आलेला आहे. या सर्व सुविधांमुळे पुणे ग्रामीण पोलीस विभागाचे आणि पर्यायाने लोकांचे सशक्तीकरण होणार आहे हे नक्की. पोलीस कर्मचारी निवासासाठी बारामती नगर परिषदेच्या हद्दीत 4 एकर 5 गुंठे क्षेत्रफळात 7 इमारतींची 7 मजली सुसज्ज पोलीस वसाहत उभारण्यात आली आहे. या वसाहतीमध्ये 2 BHK प्रशस्त हवेशीर रूम बांधण्यात आल्या आहेत. आणि सर्व सुविधा संपन्न अशा 196 सदनिका निर्माण करण्यात आल्या आहेत. या वसाहतीचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक इमारतीला लिफ्ट व प्रशस्त पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. धन्यवाद. यानंतर मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपल्या ज्या आपण शासकीय वास्तू या ठिकाणी पाहिल्या त्यामध्ये ज्यांनी उत्कृष्ट पद्धतीनं काम केलं त्याच पद्धतीनं पहिल्यांदा या ठिकाणी पोलीस हाऊसिंगमधील कर्मचाऱ्यांना त्यांच्या सदनिकेचे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये चावी देऊन या ठिकाणी आपण वाटप करणार आहोत. तर माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय उपमुख्यमंत्री साहेब आणि सर्वच मान्यवर यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी तुमच्या शुभ हस्ते आपण देत आहोत. श्रीकांत राजेंद्र गोसावी, पोलीस शिपाई, इंदापूर पोलीस ठाणे
व्यासपीठावर यायचं या ठिकाणी. त्यानंतर विश्वास प्रकाश मोरे पोलीस हवालदार वालचंदनगर पोलीस ठाणे, श्रीमती जयश्री भानुदास गवडी महिला पोलीस हवालदार यांना आपण सदनिकेचे प्राथमिक स्वरूपामध्ये वाटप करत आहोत. श्रीकांत राजेंद्र गोसावी पोलीस शिपाई आहेत इंदापूर पोलीस ठाणे. त्यानंतर विश्वास प्रकाश मोरे पोलीस हवालदार वालचंदनगर पोलीस ठाणे. त्यानंतर श्रीमती जयश्री भानुदास गवडी महिला पोलीस हवालदार माळेगाव पोलीस ठाणे यांना आपण या ठिकाणी सदनिकेचे प्राथमिक स्वरूपात वाटप केलेले आहे. त्यानंतर पोलीस विभागात 4 चाकी आणि दुचाकी वाहनांचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप होत आहे. प्रेमदीन राजेश माने पोलीस निरीक्षक मोटार परिवहन विभाग पुणे ग्रामीण यांना या ठिकाणी आपण देत आहोत. यानंतर संदेश रामभाऊ ओमासे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पुणे ग्रामीण पोलीस उपमुख्यालय बऱ्हाणपूर बारामती पोलीस वसाहत यासाठी त्यांनी 109 एकर जमीन संपादित करण्यासाठी प्रमुख पाठपुरावा केलेला आहे. संदेश रामभाऊ ओमासे यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. यानंतर वन विभागामध्ये 59 वनरक्षक आणि 12 लेखापाल 71 उमेदवारांनी चाचणीची निवड झालेली आहे. त्यामध्ये 3 प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी आपण नियुक्तीपत्र देत आहोत. सचिन बबन सोनवणे पुणे वन विभाग अहमदनगर, स्नेहल मधुकर मेहत्रे पुणे वन विभाग दौंड, संतोष आबासाहेब रणसिंग पुणे वन विभाग बीड या तिघांना नियुक्तीची पत्र माननीय मंत्री महोदयांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण देत आहोत. सचिन बबन सोनवणे पुणे वन विभाग या ठिकाणी नियुक्ती अहमदनगरचे रहिवासी आहेत. त्यानंतर स्नेहल मधुकर मेत्रे पुणे वन विभाग या ठिकाणी नियुक्ती दौंडच्या रहिवासी आहेत. संतोष आबासाहेब रणसिंग पुणे वन विभाग बीडच्या रहिवासी आहेत. यानंतर ज्यांनी या शासकीय इमारती पूर्ण करत असताना आपला त्या ठिकाणी योगदान दिलेलं हातभार लावलेला आहे त्या सर्वांचा आपण सन्मान करत आहोत. अधिकारी वास्तुशास्त्रज्ञ आणि ठेकेदार अतुल चव्हाण मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग पुणे 1 माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या शुभ हस्ते त्यांना संपादन करत आहोत. अतुल चव्हाण साहेब. त्यानंतर बप्पा बहिर साहेब अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग. त्यानंतर अनिल ढेपे साहेब कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम पूर्व विभाग माननीय मुख्यमंत्री साहेब आणि सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करत आहोत. बप्पा बहिर साहेब, अनिल ढेपे साहेब सर्वांनी पुढे या. यानंतर बऱ्हाणपूर पोलीस उपमुख्यालय या ठिकाणी ज्यांनी काम केलं त्या शुभम कंस्ट्रक्शन चे या ठिकाणी असलेले ठेकेदार विनय बडेरा यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे. त्यांनी कृपया पुढे यायचं आहे. विनय बडेरा साहेब. त्यानंतर वास्तू विशारद प्रमोद चौगुले सांगली यांचा पण या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. प्रमोद चौगुले सांगली. त्यानंतर बारामती एसटी स्टँड हर्ष कंस्ट्रक्शन नाशिकचे ठेकेदार अनिल बिरारी यांचा पण या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. त्यानंतर वास्तू विशारद सुनील पाटील अँड असोसिएट, सुनील पाटील आणि असोसिएट यांचा पण या ठिकाणी सन्मान होत आहे. यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक वाहतूक शाखा शहर पोलीस स्टेशन ही शासकीय इमारत बांधण्यासाठी ज्यांनी योगदान दिलं ते सौरभ कंस्ट्रक्शन चे संचालक ठेकेदार सचिन गांधी यांचा पण या ठिकाणी सन्मान होत आहे. यानंतर पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशन कडून जी कामे पूर्ण झालेली आहेत यामध्ये योगदान देणाऱ्या अधिकारी अलकनंदा माने अधीक्षक अभियंता पोलीस हाऊसिंग यांचा पण सन्मान या ठिकाणी होत आहे. त्यानंतर वालचंदनगर पोलीस स्टेशनची इमारत अधिकारी वसाहत आणि बारामती शहरामधली असलेली पोलीस वसाहत बांधण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं, ज्यांनी योगदान दिलं, SS सिव्हिल प्रोजेक्टचे संचालक अविनाश जगताप आणि श्रोत उद्धवरावजी गावडे यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे. यानंतर वास्तुशास्त्र विशारद स्कायलाईन आर्किटेक्टच्या लक्ष्मी गोवेकर यांचा पण या ठिकाणी सन्मान होत आहे. ज्यांनी शासकीय इमारत पूर्ण करण्यासाठी योगदान दिले त्या सर्वांचा या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. दरम्यानच्या काळामध्ये आज पोलीस विभागासाठी अतिशय महत्त्वपूर्ण बाब म्हणून या ठिकाणी आपण त्यांच्या इमारती पाहिल्या. एक कृतज्ञता म्हणून माननीय पंकज देशमुख साहेब अधीक्षक पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण,
माननीय मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब यांचा या ठिकाणी मोमेंटो देऊन सन्मान करतायत. कारण की एक कृतज्ञता म्हणून पोलीस विभागाच्या वतीनं पंकज देशमुख साहेब, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करतायत. या सन्मानानंतर मी मनोगत व्यक्त करण्यासाठी विनंती करतो माननीय नामदार श्री मंगल प्रभात लोढा साहेब, मंत्री कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग, कृपया आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून आज इथे आयोजित भव्य नमो महारोजगार मेळाव्यामध्ये उपस्थित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, पूर्वी आपण सीएमच्या मध्ये चीफ मिनिस्टर, आता आपण कळलं की सीएमच्या मतलब कॉमन मॅन, असे कॉमन मॅन चीफ मिनिस्टर श्री आपले एकनाथ शिंदे साहेब, आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, माझे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस याने हा कल्पना महारोजगार मेळाव्याची नागपूरमध्ये आमच्या सर्वांना मार्गदर्शनमध्ये सुरू केली होती. असे लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस, आपले उपमुख्यमंत्री, हा रोजगार मेळावा मागे ज्यांच्या प्रयत्न होता, ज्याने आदेश दिला की तो रोजगार मेळावा बारामतीमध्ये करावा, 30 वर्षापासून जे बारामती ते प्रतिनिधित्व करत आहे, असे आपले लाडले उपमुख्यमंत्री श्री अजित पवार साहेब, श्री दिलीप वलसे पाटीलजी, श्री उदय सामंतजी, उपसभापती श्री नीलम गोनेजी, माजी मुख्यमंत्री माननीय श्री शरदचंद्र पवारजी, लोकसभा सदस्य श्रीमती सुप्रिया सुलेजी, श्रीमती सुनित्रा अजित पवारजी, दादा भरणेजी, सर्व अधिकारी अटे मोठी संख्या में उपस्थित माझे विद्यार्थी बंधू भगिनींनो, मी जास्त वेळ घेणार नाही. फक्त हा जे कार्यक्रम आपला जॉब फेअर आपण आता आयोजित केलेला आहे, हे जॉब फेअर आपला चौथा जॉब फेअर आहे. आणि मी पूर्वी सांगितला की माननीय देवेंद्रजी फडणवीसने नागपूरमध्ये इथली सुरुवात केली होती. आता हा आजचे जॉब फेअरमध्ये दादा 254 कंपनी आली आहे, त्यामध्ये 55,557 वॅकन्सी त्याने घोषित केली आहे. आपल्याकडे 38,714 कॅन्डिडेटने इथे येऊन रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि 18,000पेक्षा जास्त कॅन्डिडेट्सने ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आता मला दादाने सांगितला की तुम्ही हे घोषणा करा. आपण पूर्वी इथे ट्रेनिंग कॅम्प केला होता. 4,730 विद्यार्थ्यांनी आपले बारामतीचे विभिन्न विद्यालयामध्ये 3 दिवसा 5 दिवसाचा ट्रेनिंग कॅम्प घेतला. त्याने जॉबसाठी अतिशय चांगला त्याने प्रतिसाद मिळणार आहे. आता मला सांगण्यात आलं आहे की तुम्ही जे हे इथे सर्व विद्यार्थी आला, जिथे ज्याने इथे जॉब मिळेल त्याने बरोबर आहे, पण जॉब नाही मिळाला तर आपण प्रत्येक विद्यार्थ्यासाठी जोपर्यंत तिने जॉब किंवा स्वरोजगार मिळत नाही तोपर्यंत आपण इथे त्यांचे ट्रेनिंगची सुविधा डिपार्टमेंट महाराष्ट्र सरकारतर्फे सुरू करू. हा यावेळी त्यांचे फायनान्स डिपार्टमेंटतर्फे ज्याने जे बजेट घोषित केला त्यामध्ये त्याने विद्यार्थीसाठी 3-4 मोठी घोषणा केली. हे 1000 कॉलेजमध्ये, महाराष्ट्राचे 1000 कॉलेजमध्ये आपण स्किल कोर्सेस सुरू करणार आहे. 3 महिन्याच्या आत सर्व कोर्सेस सुरू होईल. बारामतीचे पण विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळेल. त्याशिवाय आपले जे 6 विभाग आहे त्या 6 विभागामध्ये आपण 6 इंटरनॅशनल अकॅडमी सुरू करू. आणि 2000 ग्रामपंचायतीमध्ये, आपल्याकडे 28,000 ग्रामपंचायत आहे. एकही ग्रामपंचायतमध्ये पूर्वी आपल्याकडे स्किल सेंटर न होता. मागच्या वर्षी माननीय देवेंद्रजीने 511 सेंटर्समध्ये स्किल सेंटर दिला होता. माननीय प्रधानमंत्रीजीने त्यांचा उद्घाटन केला. आता यावर्षी आपण नवीन 2000 ग्रामपंचायतीमध्ये स्किल सेंटर सुरू करू. मी परत एक वेळा वेळेची मर्यादा समजून मी ते थांबतो. परत एक वेळा जे अधिकाऱ्याने रातोदिवस प्रयत्न करून हा मेळाचा सफलताने घडून आणला त्यांचं पण मी अभिनंदन करतो. आणि जे विद्यार्थ्यांनी आमच्यावर विश्वास दाखवून इथे मोठी संख्यामध्ये आलो त्याने परत एक वेळा सांगतो की आम्ही महाराष्ट्र सरकार तुमचे बरोबर आहे. जोपर्यंत तुम्हाला रोजगार मिळेल नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या बरोबर काम करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर मी विनंती करतो माननीय खासदार श्री शरदचंद्रजी पवार साहेब, राज्यसभा सदस्य, कृपया आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. राज्याचे
आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजित पवार, सहकार मंत्री दिलीपभाई पाटील, असा हा जो सोहळा आहे त्या संबंधीचे जे मंत्री आहेत मंगलप्रसाद लोढा, या ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉक्टर श्रीराम कोहरे, खासदार सुफिया सुळे, व्यासपीठावरचे सगळे मान्यवर आणि उपस्थित सहकारी बंधू वगैरे, माननीय मुख्यमंत्री आणि त्यांचे सगळे सहकारी आणि तुम्हा सगळ्यांचं विद्याप्रतिष्ठानच्या वतीने स्वागत करणं याचा मला मनापासून आनंद आहे. आज या प्रांगणामध्ये आपण आहात. ही संस्था 1971 साली स्थापन झाली आणि आज जवळपास 30,000पेक्षा अधिक विद्यार्थी या कॅम्पसमध्ये शिकतात. ते इथं शिकतात असं नव्हे तर बारामती, इंदापूर, भोर, तलासरी, देऊळगाव तथा सुफे, वेगवान, शिरसी, पुणे, सोमेश्वर नगर या ठिकाणी या संस्थेच्या शाखा आहेत आणि पुण्यामध्ये 2 मुलं मुलींची वस्ती आहे. आजचा हा कार्यक्रम हा रोजगाराशी संबंधित आहे आणि राज्य सरकारला, मुख्यमंत्र्यांना, त्यांच्या सहकार्यांना धन्यवाद देऊ इच्छितो की नव्या पिढीला हाताला काम देण्याच्यासाठी रोजगार निर्माण करण्याची आज राष्ट्रीय गरज आहे आणि महाराष्ट्र सरकारने त्याच्यामध्ये लक्ष घातलं. नेमका हाच दृष्टिकोन आम्ही लोकांनी स्वीकारला आणि आज ज्या संस्थेमध्ये आपण आहोत या ठिकाणी मुलांना कॉलेजमधून बाहेर पडल्याच्या नंतर कुठंतरी नोकरीची संधी मिळेल यासाठी एक स्वतंत्र विभाग स्थापन केला. या गेल्या 5 वर्षामध्ये इथल्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून जी मुलं बाहेर पडली त्या मुलांच्यापैकी 1500 मुलांना नोकऱ्या मिळाल्या. त्याशिवाय नॉन इंजिनिअरिंग हा ज्या महाविद्यालय आहेत त्यांचं जे प्लेसमेंट आहे गेल्या 3 वर्षामध्ये 1000 मुला-मुलींना इथल्या नोकऱ्या मिळू शकल्या. म्हणजे या 5 वर्षामध्ये इंजिनिअरिंग, नॉन इंजिनिअरिंग या सेक्टरमध्ये 2500 मुला-मुलींना नोकरी मिळाली आणि त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या संस्था आज आमच्या मदतीला आल्या. आज जर आपण बघितलं तर TCS, इन्फोसिस, कॉग्निझंट, विप्रो, कॅपजेमिनी, लार्सन अँड टुब्रो अशा अनेक कंपन्या आहेत. त्या कंपन्या आज त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी पाठवतात आणि त्या ठिकाणी इथल्या मुलांना नोकरी द्यायच्या संबंधीची संधी देतात. इंजिनिअरिंग कॉलेजला जे विद्यार्थी आहेत आणि त्यांना ज्या नोकऱ्या मिळाल्या त्यांना साधारणतः वर्षाला 4 लाख रुपयाचं वेतन मिळालं आहे आणि नॉन इंजिनिअरिंगला 2500 कमीत कमी एवढी रक्कम मिळते. आम्ही एक आता नवीन उपक्रम सुरू केला आहे. आज जगामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय याच्याबद्दलचं अतिशय लक्ष लोकांचं आहे आणि म्हणून या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स या संबंधीचं पहिलं कॉलेज या ठिकाणी सुरू केलं आणि आणखी पुढच्या वर्षापासून त्याची नवीन वास्तू या ठिकाणी तयार होईल. आणि म्हणून या क्षेत्रामध्ये आज राज्य सरकार पावलं टाकतं आहे ही समाधानाची गोष्ट आहे. राजकारण हे असतं पण जिथं काहीतरी नवीन करतो आहोत, नव्या पिढीला आधार देत आहोत अशी भूमिका असेल तर त्या ठिकाणी सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे आणि तीच भूमिका घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या सहकार्यांना खात्री देतो
की मुलांच्या हातांना काम देण्याच्यासाठी जे जे तुम्ही कराल त्या सगळ्या गोष्टीला आम्हा लोकांची साथ राहील एवढीच खात्री या ठिकाणी देतो. पुन्हा एकदा स्वागत करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद साहेब. यानंतर बारामतीच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असणारे राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अजितदादा पवार साहेबांना विनंती आहे, दादा आपण कृपया या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं. आदरणीय दादा. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी दिलीपराव वळसे पाटील, उदय सामंतजी, प्रभात लोढा, विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे, माननीय पवार साहेब, सुप्रिया सुळे, विधिमंडळातील माझे सहकारी दत्तात्रय भरणे, अनेक अधिकारी इथं उपस्थित आहेत. सर्व अधिकारी वर्ग, विविध राजकीय पक्षामध्ये काम करणारे उपस्थित असणारे सर्व सहकारी, बारामतीतील प्रतिष्ठित नागरिक, माझ्या पुणे विभागातून आलेले बाहेरनं सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, सुरुवातीलाच आपला सगळ्यांचा लोकप्रतिनिधी या नात्याने राज्याच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच एकनाथराव शिंदे बारामतीमध्ये येत आहेत. मी शिंदे साहेबांचं, देवेंद्रजींचं, दिलीपरावांचं, उदयजींचं, मंगलप्रसाद लोढाजींचं आणि नीलमताई गोरे या सर्व मान्यवरांचं बारामतीकरांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. थोडा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, कारण सकाळी एक महत्त्वाचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांना कोकणातला लागला, तो कार्यक्रम करून ते आपल्याकडे आलेले आहेत. आता ह्याच्यानंतर देखील छत्रपती संभाजी महाराजांचं वडू आणि तुळापूरला पण स्मारक करतोय. त्याच्यानंतर लहुजी वस्ताद साळवेंचं एक स्मारक पुणे शहरामध्ये करतोय, त्याही कार्यक्रमाला जायचंय. मित्रांनो, सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला सगळ्यांना प्रभात लोढांनी सांगितलं, खरं तर विभागीय स्तरावर नमो महारोजगार मेळावे हे महाराष्ट्राने प्रत्येक विभागामध्ये घ्यायचं ठरवलं. पहिलं राज्याची उपराजधानी असणारी नागपूरमध्ये घेतला. त्याला उदंड अशा प्रकारचा प्रतिसाद माझ्या तिथल्या मुलामुलींनी दिला. त्याच्यानंतर दुसरा मराठवाड्याला लातूरला झाला, तिथेही चांगला प्रतिसाद मिळाला. तिसरा उत्तर महाराष्ट्राचा अहमदनगरला घेतला, तोही पूर्णत्वाला गेला. आणि कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे या 5 जिल्ह्यांचा बारामतीमध्ये पश्चिम महाराष्ट्राचा आज मेळावा होतोय. आज आणि उद्या 2 दिवसाच्या करता हा आहे. नोंदणीकृत उद्योजक जवळपास 350 झालेले आहेत. अधिसूचित केलेली रिक्त पदं 55,000 आहेत. उमेदवारी नोंदणी 33,000 झालेली आहे. मित्रांनो, आम्हाला माहिती आहे, आम्ही अनेक वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करतो. सगळ्यांना नोकऱ्या मिळणं थोडंसं अडचणीचं ठरतं, परंतु अशा प्रकारचे कार्यक्रम सातत्याने घ्यायचे, मुलांना मुलींना तयार करायचं. मध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी आम्ही एक जर्मनच्या बरोबर करार केलेला आहे. जर्मनला 5 लाख मुलं मुली लागत आहेत. त्यांची अट एवढीच आहे, जर्मन भाषा आली पाहिजे आणि त्यांचे ITIचे जे कोर्सेस आहेत ते त्याच्यामध्ये आले पाहिजे. मित्रांनो, आपल्या भागामध्ये नाही, परंतु राज्यात, देशात, परदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध आहे. फक्त आपण त्या संधीचं सोनं केलं पाहिजे. आज इथं मगाशी लोढा साहेबांनी सांगितलं, मी आपल्याला पण सांगू इच्छितो, माझं त्यांचं बोलणं झालं. अभ्यासक्रम, मेकॅनो इज हाऊसकीपिंग, फ्रंट ऑफिस सेवा, इमारत देखभाल, फलोत्पादन आणि लँडस्केप संप्रेषण कौशल्य आणि इमारत देखभाल प्रयोगशाळा, असे 5 कोर्सेस
ते आपल्या कृषीमूल शिक्षण संस्था ITI आपलं मोरगाव बारामती रोडला आहे, तिथं काही कोर्सेस देऊ इच्छित आहेत आणि माळेगावचा ITI तिथं काही कोर्सेस आपण देतोय. साधारण मुलांना मुलींना 15 ते 30 दिवसाचे कोर्सेस आहेत आणि ते कोर्सेस तुम्ही चांगले केले तर एक 30ची बॅच बाहेर पडणार आहे. यामध्ये अनेकांना स्वतःच्या हाताला काम त्या बाबतीमध्ये उपलब्ध होणार आहे. ते आपल्या सरकारची भूमिका आहे आणि त्या पद्धतीने सरकार काम करत आहे. आज अनेक वेगवेगळी बारामतीमध्ये झालेली कामं त्याची उद्घाटन स्वतः राज्याच्या प्रमुखांनी मुख्यमंत्र्यांनी केली. माझी मनापासूनची इच्छा होती की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः जाऊन ते पाहिलं असतं. आता मला जे तुम्हाला इथं स्क्रीनवर दाखवलं त्या स्क्रीनवर जे पाहिलं ते जसंच्या तसं आपण तिथं केलंय. मला पोलीस उपमुख्यालयाच्या बाबतीत माझ्या बऱ्हाणपूरच्या ग्रामस्थांना सरपंचांना धन्यवाद द्यायचे की 66 एकर जागा अशीच पडलेली होती. त्याच्यामध्ये आपण बऱ्हाणपूरच्या सर्वांना विश्वासामध्ये घेतलं आणि 132 कोटी रुपयाचं पोलीस उपमुख्यालय तिथं केलेलं आहे. अजून त्याच्यात काही गोष्टी करायच्यात. त्याबद्दल देवेंद्रजींच्या बरोबर मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मी बोललेलो, तेही काम नजीकच्या काळामध्ये पूर्णत्वाला जाईल. पोलीस हाऊसिंग बारामती इतकी दुरावस्था झालेली होती. आपले पोलीस कसे तिथं राहत होते मला शंका यायची, मला कमीपणा वाटायचा. आणि मग 4 एकर जागेमध्ये पूर्वी 73 क्वार्टर्स होत्या, परंतु 7-7 मजली एक इमारत बांधून आपण 196 क्वार्टर्स तिथं केल्या आणि 75 कोटी रुपये तिथं आपण खर्च केला. बारामती आपण म्हणजे राज्य सरकारने बारामती बस स्थानकामध्ये पहिलं बस स्थानक कसं होतं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जागा कमी होती. पूर्वी 5 एकर 10 गुंठे जागा होती, परंतु नंतर मी 53 गुंठे जागा वाढवण्याच्या करता अनेकांनी मला मदत केली. त्याच्यामध्ये डॉक्टर रमेश भोटे असतील, विजय गालिंदे असतील, गोंजारी असतील, आमचे इंगोले असतील, बोरी असतील, पाथरकर असतील, नंतर कायम खानी नजमुद्दीन असतील, या सगळ्यांनी सहकार्य केलं आणि मी विशेषतः बारामतीकरांना धन्यवाद देईल. हे काम चालू असेपर्यंत तुम्हाला थोडंसं अडचणीच्या ठिकाणी जिथं कसब्यामध्ये जावं लागत होतं, परंतु तेही तुम्ही सहन केलं आणि आता महाराष्ट्रामध्ये नंबर 1चं बस स्थानक आज बारामतीचं आपण सगळ्यांनी निर्माण केलं. माझा सतत दृष्टिकोन हाच असतो, करायचं तर नंबर 1चं करायचं, नाहीतर त्याच्या भानगडीत पडायचं नाही. आणि ह्या पद्धतीनं बारामतीच्या वैभवामध्ये भर घालणाऱ्या एकाचड एक वास्तू आपण राज्य सरकारच्या मदतीनं उभ्या केल्या. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना आणि सर्व सहकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देईल. संबंधित कॉन्ट्रॅक्टर, अधिकारी, संबंधित आर्किटेक्ट यांचाही आपण सत्कार केला. या सगळ्यांच्याच मुळे हे घडलंय. अजूनही बऱ्याच गोष्टी पाईपलाईनमध्ये आहेत. मित्रांनो, ती पण कामं लवकरात लवकर पूर्णत्वाला कशी जातील. मला मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे, हे माझी फुशारकी नाही, परंतु या प्रत्येक इमारतीमध्ये पाया घेतल्यापासून इमारत पूर्णत्वाला जाईपर्यंत कमीत कमी एकेका इमारतीला मी 40 वेळा तरी भेटी दिल्या असतील. सतत इथं हे करा, तिथं ते करा. शेवटी माझ्या बारामतीकरांना पण अभिमान वाटला पाहिजे की खरंच आपल्या इथं जे काम झालंय ते अत्युत्तम काम झालेलं आहे. या प्रकारे आपण त्याच्यामध्ये पुढे जातोय. मित्रांनो, इथून पुढं अशाच पद्धतीनं नमो महारोजगार मेळावे महाराष्ट्रामध्ये पहिलं रिजन वाईज झाल्यानंतर याकरता राज्य सरकार मोठ्या प्रमाणावर निधी देखील देत आहे. आणि एकच अपेक्षा आहे की आमच्या मुलांना, मुलींना जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळाला पाहिजे, त्यांना तिथं हाताला काम मिळालं पाहिजे. अशा प्रकारची आमची सर्वांची भूमिका आहे. माझी आज DPC मधनं 39 वाहनं आपण पोलिसांनाही त्यांची गस्त चांगली घालता यावी, कायदा सुव्यवस्था चांगली राहावी, गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्यावर अंकुश ठेवावा, कुणाची गुंडगिरी इथं खपवून घेतली जाणार नाही महाराष्ट्रात,
या पद्धतीनं काम करायचं म्हटलं तरी इन्फ्रास्ट्रक्चर द्यावं लागतं आणि ते इन्फ्रास्ट्रक्चर आपण दिलेलं आहे. मी मगाशी तिथं CM-DCMला उशीर होत होता म्हणून झेंडा दाखवला. तिथं 39 वाहनामध्ये जे ड्रायव्हर होते त्याच्यातल्या 14 महिला होत्या आणि सगळ्यात चांगलं ड्रायव्हिंग त्यांचं तिथं चाललेलं होतं. एवढा महिलांना पण संधी देण्याचं काम मित्रांनो हे महायुतीचं सरकार करतंय. इतर बऱ्याच बाबी बोलण्यासारख्या आहेत. आज ही करोडो रुपयाची कामं आपल्या सर्वांच्या करता, बारामतीकरांच्या करता, इतर सर्व तिथं राहणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या करता आपण उपलब्ध करून दिली. अशाच पद्धतीनं टप्प्याटप्प्याने आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मी आपल्याला ग्वाही देतो बारामतीकरांच्या वतीनं, एक दिवस असा आणीन की महाराष्ट्रामध्ये नंबर 1चा विकासाच्या बाबतीतला तालुका कोणता आहे तर तो बारामती तालुका आहे. हे केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. त्याकरता तुमची साथ, त्याकरता तुमचं सहकार्य, त्याकरता तुमचा सगळ्यांचा पाठिंबा हे मला हवा आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देतील याबद्दलचा विश्वास बाळगतो. हा सगळा दिमागदार कार्यक्रम घडवून आणण्याच्या करता ज्यांनी ज्यांनी योगदान दिलंय त्यांचा सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. आणि उद्या देखील जे माझे विद्यार्थी येऊ शकले नाही त्यांनी उद्या पण दिवसभर या नमो महारोजगार मेळाव्याचा फायदा घ्यावा अशा प्रकारची विनंती करून मी आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिलं दादांसाठी. यानंतर आपल्या राज्याचे दुसरे लाडके उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्याला विनंती आहे आपण कृपया या ठिकाणी मार्गदर्शन करावं. जोरदार टाळ्या आदरणीय फडणवीस साहेबांसाठी. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, महाराष्ट्राचे धडाडीचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवारजी, ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री कृषी मंत्री माननीय शरदचंद्र पवार साहेब, मंचावर उपस्थित सन्माननीय नीलमताई गोरे, आमचे सहकारी सन्माननीय दिलीप वळसे पाटीलजी, उदय सामंतजी, ज्यांनी हा मेळावा या ठिकाणी आयोजित केला, ते मंगलप्रभात लोढाजी, आमच्या या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेला खासदार सुप्रियाताई सुळे, दत्ता मामा भरणे, सुनेत्राताई पवार, विजयबापू शिवतरे, श्री पलकुंडवार, श्री सुहास दिवसे, श्री सुनील फुलारी, श्रीमती निधी चौधरी, श्री राजेश देशमुख, श्री माधव कुसेकर, श्री पंकज देशमुख, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, नमो महारोजगार मेळावा हा उद्योगांना या ठिकाणी बोलवून तरुणाच्या हाताला काम देण्याचा एक उपक्रम आहे. पण गेले 2-3 दिवस हा मेळावा घोषित झाल्यापासून माध्यमांना एक उद्योग मिळाला आहे आणि माध्यमांचे प्रतिनिधी कामाला लागले आहेत. त्यामुळे त्यांचे मी आभार मानतो की आमच्या या मेळाव्याला त्यांनी प्रचंड प्रसिद्धी गेल्या 2-3 दिवसात या ठिकाणी मिळवून दिली. आणि हा मंच या गोष्टीचा साक्षीदार आहे की एखादं चांगलं काम जर करायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये ही राजकीय संस्कृती आहे की आम्ही सगळे मिळून चांगली कामं करू शकतो. आणि म्हणूनच आज हा महारोजगार मेळावा या ठिकाणी होतोय. आणि निश्चितपणे 55,000 पदं अधिसूचित या ठिकाणी करण्यात आली आहेत. याचा अर्थ काय आहे तर एकीकडे मोठ्या प्रमाणात उद्योगांना मानव संसाधनाची आवश्यकता आहे. आपण जर विद्यार्थ्यांना किंवा ग्रॅज्युएट्सला किंवा तरुणाईला विचारलं तुमची अडचण काय आहे तर ते सातत्याने सांगतात आमची अडचण आहे की आम्हाला रोजगार हवा आहे. एकीकडे रोजगार आहे, दुसरीकडे रोजगार घेणारे आहेत
पण या दोघांना एकत्रित आणणारं कोणीतरी आवश्यक होतं आणि या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये माननीय अजितदादा पवार यांनी पुढाकार घेऊन हा नमो महारोजगार मेळावा आयोजित केला आणि त्यामुळे आज या सगळ्या आमच्या तरुणाईला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी संधी मिळणार आहे. खरं म्हणजे आम्ही जे राजकारणात काम करणारे लोक आहोत, आम्ही सगळे कंत्राटी कामगार आहोत. आम्हाला दर 5 वर्षांना आपला कंत्राट जो आहे तो त्या ठिकाणी रिन्यू करावा लागतो. चांगलं काम केलं तर आमचा कंत्राट रिन्यू होतो, चांगलं काम नाही केलं तर लोक आम्हाला घरी बसवतात. पण या ठिकाणी मात्र जो रोजगार आम्ही त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतोय, चांगलं काम करत राहिलात तर जन्मभर त्याच्यामध्ये तुमची प्रगतीच होणार आहे, तुम्हाला वरवरच जाता येणार आहे, तुम्हाला मोठंच होता येणार आहे. अशा प्रकारचा हा महारोजगार मेळावा आपण या ठिकाणी आयोजित केलाय. आणि मला या निमित्ताने सांगायचं आहे की पहिला मेळावा ज्यावेळेस नागपूरला आपण आयोजित केला, 11,000 लोकांना रोजगार मिळाला आणि त्याच्यामध्ये जे पॅकेजेस मिळाले 50 लाखापर्यंतचे पॅकेजेस हे त्या ठिकाणी तरुणांना मिळाले. मोठ्या प्रमाणात हाय पेड जॉब्सपासनं तर अगदी जे 12वी पर्यंत शिकले आहेत, 10वी पर्यंत शिकले आहेत, अशांनाही मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी मिळाली. आणि म्हणूनच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांनी हा निर्णय केला की एक चांगला मेळावा जर अशा प्रकारचा घेतला तर त्यातनं तरुणाईला मोठ्या प्रमाणात काम देता येतं आणि संपूर्ण महाराष्ट्रभर असे मेळावे करावे असा निर्णय झाला. आणि त्यातला पश्चिम महाराष्ट्राचा मेळावा आज या बारामतीमध्ये होतोय. अजितदादांनी या मेळाव्याकरता खूप मेहनत केली आहे आणि त्यामुळे आज मला विश्वास आहे, म्हणजे पहिल्यांदा असं होत आहे की अधिसूचित केलेली पदं जास्ती आहेत आणि अर्ज कमी आहेत. 36,000 अर्ज आहेत आणि 55,000 पदं आहेत. अर्थात उद्यापर्यंत अजून अर्ज येतील, कारण अर्ज अजूनही आपण घेतो आहोत. आणि मी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो की सगळ्यांना जे जे आलेले आहेत त्यांना त्यांच्या त्यांच्या अभ्यासाप्रमाणे, त्यांच्या कौशल्याप्रमाणे या ठिकाणी निश्चितपणे रोजगार मिळेल. आज खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी भारताची अर्थव्यवस्था विस्तारित करत 10व्या क्रमांकावरनं 5व्या क्रमांकावर आणली आणि पुढच्या 3 ते 4 वर्षात आम्ही जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होणार आहोत. आणि जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था जर भारताला व्हायचं असेल तर त्याकरता प्रशिक्षित मानव संसाधन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच कौशल्य प्रशिक्षणाचं मोठं काम हे आपल्या सरकारने सुरू केलं आहे. कालच ज्यावेळेस अजितदादांनी आपला अर्थसंकल्प मांडला, त्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रामध्ये 2000 प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र हे उघडण्याचा निर्णय हा त्यांनी जाहीर केला. आणि त्या माध्यमातनं तरुणाईंना प्रशिक्षणाच्या माध्यमातनं रोजगार देण्याचं काम हे आपण निश्चितपणे मोठ्या प्रमाणात करणार आहोत आणि त्याची सुरुवात या ठिकाणी झाली आहे, याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे. आज या महारोजगार मेळाव्यासोबत अनेक चांगल्या इमारतींचं त्या ठिकाणी आपण उद्घाटन केलं. विशेषतः जो बारामतीचा बस स्टँड आहे हा एखाद्या एअरपोर्ट सारखा वाटावा अशा प्रकारचा बस स्टँड बारामतीला मिळालेला आहे. किंवा या ठिकाणी बारामतीमध्ये पोलीस स्टेशन असेल, पोलीस उपमुख्यालय असेल किंवा पोलिसांकरता क्वार्टर्स असतील, हे सरकारी बांधकाम आहे असं वाटतच नाही. एखाद्या कॉर्पोरेट कंपनीचं ऑफिस असावं अशा प्रकारचं पोलीस उपमुख्यालय दादा तुम्ही बारामतीकरांना दिलाय. आता 2 गोष्टी यातनं होतील. पहिले तर माझ्या मागे लोक आता लागतील की आम्हाला बारामतीलाच पोस्टिंग द्या, कारण एवढं चांगलं कार्यालय आणि एवढं चांगलं निवासस्थान हे केवळ बारामतीलाच उपलब्ध आहे. आणि निश्चितपणे एक गोष्ट या निमित्ताने मी दादा तुम्हाला विनंती करू इच्छितो, तुम्ही स्वतः लक्ष घालून इतक्या चांगल्या इमारती बांधल्या. मला तर आता मोह होतोय की आपल्या पोलीस विभागाच्या जेवढ्या इमारती आहेत त्याचं PMC म्हणून तुम्हालाच नियुक्त करून टाकावं, म्हणजे सगळ्या इमारती चांगल्या होतील. अर्थात दादा मला हळूच हे म्हणू शकतात की PMC का, खातच मला द्या, मी चांगल्या इमारती बांधतो. ते देणार नाही, ते माझ्याचकडे ठेवेल. पण तुमची मदत मात्र सगळ्या चांगल्या इमारती बांधण्याकरता निश्चितपणे घेईल.
अतिशय सुंदर या इमारती या ठिकाणी झाल्या. मला असं वाटतं की बारामतीच्या वैभवामध्ये भर घालणाऱ्या आणि शेवटी सरकारी ऑफिसेस हे चांगले का असू नये, सरकारी ऑफिसेस हे चांगलेच असले पाहिजेत. कारण ज्या ठिकाणी जनता जाते त्या ठिकाणी ऑफिसेसही चांगले असले पाहिजेत आणि अधिकाऱ्यांमध्येही लोकाभिमुखता असली पाहिजे. आणि मला विश्वास आहे चांगल्या ऑफिसेसमध्ये बसल्यानंतर अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांनाही चांगले विचार येतील आणि लोकाभिमुखतेनं लोकांच्या तक्रारी दूर करण्याचं काम ते निश्चितपणे करतील. म्हणून मी आज आपला अधिक वेळ घेणार नाही, पण या सगळ्या इमारती माननीय अजितदादांच्या पुढाकाराने या ठिकाणी झाल्या आणि अतिशय सुंदर झाल्या. त्याबद्दल त्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आणि या चांगल्या कार्यक्रमाला आपण आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलं त्याबद्दल आपले मनापासून आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माननीय फडणवीस साहेब. यानंतर मी विनंती करतो महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब, जोरदार टाळ्या आदरणीय शिंदे साहेबांसाठी. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आजच्या नमो महारोजगार मेळाव्याला उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमचे दुसरे आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, ज्येष्ठ नेते खासदार शरदचंद्र पवार साहेब, या विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढाजी, नीलमताई गोरे, दिलीप वळसे पाटीलजी, उदय सामंतजी, सुप्रियाताई सुळे, खासदार आणि आपल्या सुनेत्राताई अजित पवार, व्यासपीठावरील खूप माणसं आहेत त्यामुळे खासदार, सर्व आमदार आणि अधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित बारामतीकर बांधव भगिनी आणि या महारोजगार मेळाव्याला उपस्थित सर्व तरुण तरुणी आणि पत्रकार मित्रांनो, मी सगळ्यांचंच मनापासून या रोजगार मेळाव्यामध्ये स्वागत करतो. खरं म्हणजे आपलं स्वतःचं आणि त्यातून राज्याचं भवितव्य घडवण्याच्या दृष्टीने या तरुणाईला एक मोठी संधी प्राप्त झालेली आहे. आणि या महामेळाव्यात मार्गदर्शनही होईल, नोकऱ्याही मिळतील. आणि म्हणून मी आपल्या सर्व जे आपले तरुण तरुणी या ठिकाणी आल्यात त्यांना मनापासून पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देतो, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे मेळावे यापूर्वी नागपूर, लातूर, नगर मध्ये झाले आणि आज या ठिकाणी या महारोजगार मेळाव्याचं आयोजन अतिशय मोठं आणि मागचे सर्व रेकॉर्ड तोडणारं हे महारोजगार मेळावा आयोजित केल्याबद्दल अजितदादा यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. खरं म्हणजे बारामती शहर हे अवघ्या राज्यासाठी एक विकासाचं मॉडेल आहे आणि म्हणून या शहराच्या विकासात शरद पवार साहेबांसह माझे सहकारी अजितदादा पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री, यांचंही मोठं योगदान आहे. आणि म्हणून या ठिकाणी आज ज्या इमारती उभ्या राहिलेल्या आहेत या इमारती आपण प्रत्यक्ष जाऊन त्याचं उद्घाटन करावं अशा प्रकारच्या होत्या. आणि म्हणून एक क्वालिटी काम कसं असावं या दृष्टीने या पोलिसांच्या पुणे ग्रामीण पोलीस उपमुख्यालय, अपर पोलीस अधीक्षक कार्यालय बारामती, पोलिसांची निवासस्थानं आणि पुणे ग्रामीण पोलिसांना 39 वाहनं आणि बारामतीचं बस स्थानक हे सगळं याच्यामध्ये घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये कुठेही क्वालिटीचं कॉम्प्रोमाइज केलेलं नाही. आणि म्हणून नेहमी जेव्हा एखादा प्रकल्प आम्ही हातात घेऊ इच्छितो त्यावेळेस अजितदादांचा नेमके कटाक्ष असतो, हे काम वेळेत झालं पाहिजे.
हे वेळेत संपलं पाहिजे आणि क्वालिटीचं झालं पाहिजे. आणि आज या पोलिसांच्या इमारती ज्या आहेत अतिशय मॉडेल आणि क्वालिटीच्या इमारती झालेल्या आहेत. खरं म्हणजे मगाशी देवेंद्रजी त्यांना म्हणाले की हे काम जे आहे पोलिसांच्या इमारतींचं आपल्या मदतीने आपण करू. खऱ्या अर्थाने पोलीस हा ऊन पाऊस वारा याच्यामध्ये रस्त्यावर असतो. सण वार उत्सव असले तरी रस्त्यावर असतो. आंदोलनं असली रस्त्यावर असतो. कोविड होता तेव्हाही रस्त्यावर होता. आणि म्हणून या पोलिसांची कार्यालय पोलिसांची घरं अतिशय उत्तम असली पाहिजेत. कारण कायदा सुव्यवस्था राखण्याचं मोठं काम हे पोलीस करत असतात. आणि म्हणून त्यांच्याकडून चांगल्या कामाची आपण अपेक्षा करू तर त्यांना देखील सोयीसुविधा आपण चांगल्या दिल्या पाहिजे. आणि त्या आज या ठिकाणी बारामतीमध्ये दिलेले आपण पाहतोय. आणि म्हणून मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे आज आपण इथे बस स्थानकाचं देखील लोकार्पण केलंय. बस स्थानकं देखील आम्ही सगळीच राज्यातली बस पोर्ट सारखी अतिशय सुसज्ज सर्व प्रवाशांना सोयी सुविधांनी युक्त अशा प्रकारची देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि त्यामध्ये बारामतीमध्ये एक पहिलं मॉडेल बस स्थानक होतंय. याबद्दल देखील मी अजितदादांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांना धन्यवाद देतो. एक चांगली सुरुवात आपण या ठिकाणी केलेली आहे. आज आपण पाहतोय की मगाशी देवेंद्रजी म्हणाले की हे जो महारोजगार मेळावा आहे त्याची खूप प्रसिद्धी झाली. आज पवार साहेब पण इथं व्यासपीठावर आहेत. अजितदादा पण व्यासपीठावर आहे. सरकारचं काम असलं तरी सुद्धा आमचं सरकार लोकाभिमुख आहे. सर्वसामान्यांचं आहे. राजकारण विरहित आहे. आणि त्याची प्रचिती आज इथे आपण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे विकासामध्ये आम्ही कुठलंही राजकारण आणू इच्छित नाही. सर्वांना सोबत घेऊन या सरकारचं काम पुढे चाललेलं आहे. आणि म्हणून शासकीय नोकऱ्या ज्या होत्या नोकऱ्या बंद होत्या. आज आपलं सरकार आल्यानंतर 75,000 लोकांना नोकऱ्या देण्याचा निर्णय झाला. जवळपास ते आता 1,60,000वर त्याचा आकडा गेला आहे. आणि आता ज्या नोकऱ्या जवळपास पोलिसांच्या भरती चालू आहे. पोलिसांची भरती जवळपास आज आपण पाहतोय की 27,000 22,000 पोलिसांची भरती होते. शिक्षकांची 30,000ची भरती होते. आणि त्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलेले तेही त्या भरतीमध्ये सामील होत आहेत. आज त्यांनाही त्या भरतीचा लाभ मिळतोय हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि म्हणून आज या आपल्या स्किल डेव्हलपमेंट आणि आपल्या लोडांच्या विभागाच्या माध्यमातून आपण अनेक लोकांना नोकऱ्या दिल्या. आज जवळपास या महारोजगार मेळाव्यातून 25,000 मुलांना रोजगार मिळणार आहे. नागपूरला देखील जवळपास 15,000 मुलांना मिळाला. यापूर्वी झालेल्या लातूरमध्ये देखील हजारो लोकांना रोजगार मिळाला. नगरमध्ये देखील रोजगार मिळाला. उद्या ठाण्यामध्ये होईल. आणखी इतर ठिकाणी होईल. तिथे देखील खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार या ठिकाणी मिळणार आहे. आणि म्हणूनच मी या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगेन की शासन आपल्या दारी हा देखील आपल्या राज्य सरकारचा लोकाभिमुख कार्यक्रम आपण पार पाडला. योजना होत्या, निर्णय होते, लाभार्थी होते, लाभ होते. परंतु जे काही चक्रा मारणं खेटे मारणं ही कटकट नको म्हणून ते लाभ सोडून देत होते लोक. आणि म्हणून आम्ही शासन आपल्या दारी थेट एका छताखाली जाऊन लोकांना मग ते लाभ आहेत. घराचा लाभ असेल, त्यामध्ये महिला बचत गटाचा लाभ असेल, शेतकऱ्याला ट्रॅक्टर असेल, पॉवर टिलर असेल, ड्रोन असेल, हार्वेस्टर असेल, अशा प्रकारचे अनेक त्यांना आवश्यक ज्या वस्तू आहेत त्या देण्याचं काम सरकारने एका छताखाली घेतलं. बांधवानो, शेतकऱ्यांना आणि नागरिकांना या शासन आपल्या दारीमधल्या कार्यक्रमातून 2,60,00,000 लोकांना लाभ मिळाला. त्यांच्या एकाच छताखाली शासन आपल्या दारीच्या माध्यमातून. आणि म्हणून हा देखील आम्ही शासन आपल्याला रोजगार देण्यासाठी देखील एका छताखाली
आपण हा कार्यक्रम आयोजित केला. पहिलं सरकार असेल की सिलेक्शन झालेल्या लोकांना अपॉइंटमेंट देणारं, सभागृहामध्ये बोलवून त्यांना नियुक्त्या देणारं हे पहिलं सरकार असेल, हे मी अभिमानाने या ठिकाणी सांगतो. शेवटी हा भारत देश आपला तरुणाईचा देश आहे आणि म्हणून आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी देखील डायरेक्ट अपॉइंटमेंट लेटर देण्याचा जो उपक्रम केला त्यामध्ये जवळपास 10 लाख लोकांना नोकऱ्या देण्याचं टार्गेट ठेवलेलं आहे. आणि म्हणून राज्य सरकार देखील कुठेही याच्यामध्ये कमी पडणार नाही. 1,40,00,000 विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेमधून ट्रेनिंग दिलं जातंय. आणि म्हणून नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये प्रधानमंत्री महोदयांनी स्किल डेव्हलपमेंटचे कोर्स देखील त्याचा अंतर्भाव केलेला आहे. याच्यामध्ये एवढंच आहे की बाळासाहेब देखील सांगायचे, आज बाळासाहेब आणि पवार साहेबांची चांगली मैत्री होती. बाळासाहेब सांगायचे नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकऱ्या देणारे हात तयार करा आणि सरकार ते देखील करते. मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेमधून अशा प्रकारचे रोजगार देणारे हात निर्माण करण्याचा देखील आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे एकंदरीत आज मोठ्या प्रमाणावर आज उद्योग विभाग इथं आहे. आज दावोसला देखील आपण जवळपास 2 वर्षामध्ये 5 लाख कोटींचे करारनामे केले. जवळपास 4 ते 5 लाख रोजगार या माध्यमातून मिळतील. हे सरकार काम करतंय आणि म्हणूनच हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, शेतकऱ्यांचं आहे, कष्टकऱ्यांचं आहे, कामगारांचं आहे, माता भगिनींचं आहे आणि तुम्हा तरुणांचं आहे, ज्येष्ठांचं आहे, सगळ्यांचं आहे. आणि म्हणूनच सरकारचा अजेंडा आहे या राज्यातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे, त्याच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे, त्याचं जीवन सुखी संपन्न झालं पाहिजे, यासाठी आमचा प्रयत्न आहे. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगेन की बारामतीमध्ये हा कार्यक्रम होतोय आणि अतिशय मोठ्या प्रमाणावर रोजगार मेळावा देखील घेतलाय. वास्तू देखील चांगल्या दर्जाच्या या ठिकाणी झाल्यात आणि अजितदादांनी हेही सांगितलंय की बारामती तालुका विकासामध्ये नंबर 1चा करणार. अजितदादा, तुमच्याकडे तर तिजोरीची चावी आहे, त्यामुळे बारामतीकरांना जेवढा या तालुक्याचा विकास करत असताना कुठेही सरकार हात आकडता घेणार नाही हा शब्द या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून मी देतो. आणि पुन्हा एकदा मी मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. असेच कार्यक्रम यापुढे देखील या राज्यामध्ये रोजगार मेळाव्याचे होत राहतील आणि खूप मोठ्या प्रमाणावर लोकांना रोजगार मिळेल, रोजीरोटी मिळेल, कुटुंबाचा भार ते हलका करतील आणि या राज्याला पुढे विकासाकडे नेतील. केंद्र सरकारच्या योजना, राज्य सरकारच्या योजना मिळून या राज्याचा सर्वांगीण विकास, हे राज्य FDI मध्ये पहिल्या नंबरला आहे. या राज्यामध्ये GDPचा देखील कॉन्ट्रीब्युशन मोठं आहे. हे राज्य आपलं इंडस्ट्री फ्रेंडली राज्य आहे. मोठ्या प्रमाणावर उद्योग येत आहेत. उद्योग आले तरच रोजगार मिळणार आहेत. आणि म्हणून आपण सर्व समावेशक सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाणारं, विकास करणारं हे राज्य सरकार आहे, सर्व आपलं सरकार आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आजच्या या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आभार व्यक्त झाल्यानंतर राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सांगता होणार आहे. मी आभार व्यक्त करण्यासाठी विनंती करतो सौ अनुपमा पवार मॅडम, उपायुक्त कौशल्य विकास विभाग. आजच्या कार्यक्रमास उपस्थित माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे सर, माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस, मान्य